आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. हे केशवा, हे सगळं मानलं तरीही की आत्मा नित्य, सनातन आणि अजन्म आहे, ज्याला शस्त्र भेदू शकत नाहीत, अग्नी जाळू शकत नाही, तरीही व्यक्तीच्या आत्म्याला सुख दुःख, शोक आनंद, मान अपमान, पीडा आणि आनंद याची जाणीव का होते? हे पार्था, मी आधीच तुला सांगितलं की सुख दुःखांचा अनुभव घेणं हे आत्म्याचं नाही, शरीराचं काम आहे. परंतु केशवा, शरीराला दुःख किंवा वेदना तेव्हाच होतात जेव्हा शरीराला कुठली जखम होते किंवा त्याचा एखादा भाग दुखावतो. जसं की एखादा भाग जळला, त्यांनी ज्या वेदना होतात त्या तर शरीराच्या वेदना असतात. परंतु मान हानीने होण्याने जे दुःख होतं किंवा मान मिळाल्याने जो आनंद मिळतो, त्यामुळे तर शरीराला काहीच हानी होत नाही. ते मानहानीचं दुःख, ती अपकीर्तीची वेदना, ती आत्म्यालाच होते ना? नाही अर्जुना, ही कीर्ती अपकीर्ती, मान अपमान, लाभ हानी, हा जिंकण्याचा आनंद किंवा हरण्याची वेदना, ही पण आत्म्याला होत नाही. हे आत्म्याचं कार्य नाहीये, हा तर मनाचा खोडकरपणा आहे. मनाचा खोडकरपणा याचा काय अर्थ झाला केशवा? पार्था, व्यक्तीच्या शरीराचं एक अदृश्य अंग आहे मन, जे दिसत नाही, पण तोच सर्वात शक्तिशाली भाग आहे शरीराचा. हे लक्षात ठेव की मन हा शरीराचा भाग आहे, त्याचा आत्म्याशी कुठलाही संबंध नाही. आत्मा जर रथात बसलेला रथाचा स्वामी असेल, तर मन हे शरीर रूपी रथाचं सारथी आहे. हे मनच इंद्रिय रूपी अश्वांना इतस्ततः भरकटवतं. कधी यौवनाच्या नशेत हेच चंचल मन मनुष्याला या भ्रमात नेतं की तो सर्व शक्तिमान आहे, तो हवं ते करू शकतो, तो इथला राजा आहे, ज्याच्या पुढे झुकण्यासाठी सगळेच विवश आहेत आणि ज्याला सगळेच वंदन करतात. ज्या प्रकारे दिव्याच्या वातीला दिव्याखालचा अंधार दिसत नाही, त्याच प्रकारे तारुण्याला त्याच्या मागे लपलेलं वृद्धत्व आणि हतबलता दिसत नाही. पण जेव्हा त्या दिव्यातलं तारुण्यरूपी तूप हळूहळू जळून संपायला लागतं आणि दिव्याखाली लपलेला अंधार वाढू लागतो, तेव्हा माणूस घाबरून ओरडू लागतो की मी आजारी आहे, मी दुःखी आहे, मी आजारी आहे, मी दुःखी आहे, मी मरतोय, मला मरण येतंय. हे मरण्याचं नाटकही मनच करतं. हे अर्जुना, मनुष्याला अहमच्या बाधेची मदिरा पाजून बेशुद्ध करणारा पाखंडी केवळ मनच आहे.